काय झालं सर? काल ताई अंगाई गात होत्या. हो, म्हणूनच भेटायला आलेलो. काहीच ठीक नाहीये. आता असं का बोलतोय? अरे खरंच अर्जुन, तिनं गोळ्या घ्यायचं बंद केलंय. सराव काय सांगताय तुम्ही? म्हणूनच मला काळजी वाटते. मध्यंतरी मला तर विचारत पण होती कसल्या गोळ्या, त्यानं काय होतं वगैरे. मग काय बोलणार मी? त्यावेळी कशी बशी गोळी दिली मी तिला, पण काल घेतलीच नाही. जरा आग्रह केला तर चिडली. आता तुला सांगतो 100% सुजावर चिडले असणार आहेत वहिनी. हो, तिला मी तीही आठवण करून द्यायचा प्रयत्न केला. का राग आहे, कशाचा राग आहे असं. मग 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 काही बोलली नाही ती. तिला राग आहे पण त्याचं कारण माहित नाही. ते डॉक्टर म्हणाले होते तेच बरोबर आहे. ज्या दिवशी बाळाचं ते सगळं झालं त्या आठवणी सगळ्या मेंदूने पुसून टाकल्या. हो, पण आधी ऐकून तर घ्यायची. आता तर ऐकून पण घेत नाही. हे सगळं ना गोळ्या बंद झाल्या त्याचा परिणाम वाटतोय मला. नाही, पण असं नाही ना झालं पाहिजे. गोळ्याच बंद केल्या तर बऱ्या कशा होतील? दादा, आपण वहिनींना दुसऱ्या दवाखान्यात दाखवायचं का एखाद्या? हा, मलाही असं वाटतंय सर. तसंच वाटतंय मला. आपण जे काय करायला लागेल ना ते करू. पिऊ, स्वप्नील आणि रुपाली कुठे गेल्यात ग? आप्पी आणि भाऊजींसोबत गेले हॉस्पिटलला. रुपालीसाठी? हा, त्यांच्यासाठीच गेले असणार. ती एक लवकरात लवकर बरी व्हावी बघ. त्या काय लवकर बऱ्या होणार नाही ताई, त्यांना जरा वेळच लागेल. ते झालंच की ग, पण हळूहळू सगळं मार्गावर लागायला पाहिजे बघ. आणि काल सुजा घरी आला ना, त्याचं लय बरं वाटलं बघ मला. मला पण. का ग, काय झालंय तुला? तू खुश नाहीस का? नाही नाही, असं काय नाहीये. असं का विचारताय? नाही, असं वाटलं म्हणून विचारलं. आणि सुजा कुठे आहे? तो सकाळीच बाहेर गेलाय, कामाचं बघतो म्हणाला. वय खरं का काय? बरं झालं बाई, देवच पावला म्हणायचा. काम बघायला गेला तो. तू बोलली का त्याच्याशी? म्हणजे तो असं परत काय काय दारू पिणार नाही, वाईट वागणार नाही असं? आई, काल सगळ्यांच्या समोर शपथ घेतलीये की त्यांनी. अजून काय पाहिजे? असं नाही ग पिऊ. आई, असंच आहे. एवढी शपथ घेऊन पण जर तुमचा विश्वास नसेल ना तर कमाल आहे. असं का बोलतीस बाई? अगं पोटचा पोरगा आहे तो माझ्या. म्हणूनच बोलती आई. बाकी कोणाचा विश्वास नसेल ना तर ठीक आहे, पण तुम्ही असं विचार करताय. पिऊ, आता घरात काय काय चाललंय हे सगळं चांगलंच माहिती आहे तुला, हा ना? अगं अर्जुननं फक्त भीतीपोटी त्याला शपथ घ्यायला लावली होती. हेच आई, हेच म्हणतेय मी. घरात बाकी कोणाचा विषय आला ना हे सगळे समजून घेतात, पण जेव्हा सुजयचा विषय येतो ना तेव्हा अजिबात असं होत नाही. हे बाई, असं काय डोक्यात घालून घेऊ नको बरं. अगं सुजा आधी पण पिऊन यायचा, तेव्हा सगळी घरातली समजून घ्यायचीच की त्याला. आई, सुजयला असं वाटलं पाहिजे ना की हे घर माझं आहे, या घरातल्या लोकांचं माझ्यावर प्रेम आहे. आता वाटेल बघ असं. तसं पण आम्ही दोघांनी ठरवलंच आहे, कुणाच्या लई भानगडीत पडायचं नाही म्हणून. नाही, नाहीतर काय होतं माहितीये का, सगळं सुजयवरच येतं. आता असं काय नाही होणार, मी सांगते तुला. बघू की. पिऊ, जरा वेळ दे. जरा ही वेळ निघून जाऊ देत. सुजा नीट वागायला लागू देत, मग सगळं आधीसारखं नीट व्यवस्थित होईल बघ. ठीक आहे. किती आहे? बर, नीट मोजून घ्या रे. एक इंच बी सुटला नाही पाहिजे. हो साहेब. आणि मोजून झाल्यावर सगळीकडून डाम ठोकून घ्या आणि त्याला तारा लावा. आणि अशा तारा लावा एक कुत्र बी आत नाही घुसलं पाहिजे बरं का. ही अख्खी जमीन माझी, आता अख्खी जमीन. इकडे समोरच्या साईडला मस्तपैकी सुजय हंबीरराव कदम. नाही नाही, सुजयराव कदम अशी मोठी पाठी लागेल. ठीक, समजलं? तुम्ही हा अख्खा पट्टा मोजून घ्या. आणि तुम्ही दोघांनी आधी त्या रस्त्याची बाजू जमीन मोजून घ्या आणि पांढरे पक्के टाकून घ्या लगेच तिकडे. बर, ती महत्वाची आहे आपल्याला. ठीक. हा बोला साहेब. हा चालू आहे काम. विषय सोड. अर्जुन, सुजय भाऊजींचं कधीपासून चाललं होतं बघतोयस ना तू. आणि मला काय वाटतंय,
कदाचित त्यांना शांत करण्यासाठी सरकार असं करत असतील. म्हणजे त्यांच्याकडे बघून तरी तसंच वाटतंय आता. आता जमीन नाव झाली ना, आता शांतच होणार सुजयराव. मला तर वेगळ्याच गोष्टीची काळजी. रुपाली वहिनींची. हं. मी तुला म्हणत होतो आप्पे, वहिनींना आपण हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करू, तरच ते बरे होते. दादा नाहीच म्हणणार आहे अगं. अर्जुन, अरे असं कसं म्हणतोयस तू? तू सरांचा चेहरा बघितलास का? मला तर असं वाटत होतं हॉस्पिटलमध्येच ते काय कोसळून विसळून पडतात की काय. मला भीतीच वाटली अरे त्यांच्याकडे बघून. अर्जुन, तुला कळतंय का? हॉस्पिटल म्हणजे मेंटल हॉस्पिटल म्हणतायत ते. आप्पे हो बरोबर आहे. तर वहिनींच्या डोक्यावर परिणाम झालाय म्हणल्यानंतर मेंटल हॉस्पिटलमध्येच नेणार ना आपण त्यांना. अर्जुन, एवढं सोपं असल्यासारखं का बोलतोयस तू? तसं नाही आप्पे. हे बघ, आपण आता उगाच इमोशनल होण्यात काहीच अर्थ नाही. वहिनींना मेंटल हॉस्पिटलमध्ये कसं न्यायचं काय असला विचार करत बसलो आपण आणि त्यांना घरीच ठेवलं आणि त्यांना अजून त्रास झाला म्हणजे केवढ्याला पडेल आपल्याला. अर्जुन, मला काय वाटतं माहितीये का, आता आपण पूर्णपणे फक्त रुपालीताईंकडे लक्ष दिलं पाहिजे. प्रॉपर्टीचं काय आहे अर्जुन? मिळेल नाही मिळेल नंतर कमवता येईल की. अर्जुन, माणसं एकदा तुटली ना की परत जोडता येणार नाहीत. म्हणून म्हणते आता सगळं लक्ष फक्त रुपालीताईंकडे देऊया. आता रुपाली वहिनी कशा लवकरात लवकर पूर्णपणे बऱ्या होतील ना, हे बघू आपण. ते सिक्रेट तुला कळालं तर खरंच काय होईल या विचारांनीच मला भीती वाटते अर्जुन. अगं काय गे? अहो, बाळाला आपल्या पाण्यात आहे ना मच्छर चावतात, म्हणून मग त्याला आता जाळीत झोपवले. आता नाही चावणार मच्छर. काय हो, आपण डॉक्टरांकडे गेलो होतो, ते कसले डॉक्टर होते नेमके? अगं ते आपल्या बाळाचे आणि तुझे. पण आपण त्या डॉक्टरांकडे का नाही जात आता? आपण घेऊन गेली होती ना आपल्याला त्या डॉक्टरांकडे, त्या किती चांगल्या होत्या. हा, पण त्यांची अपॉइंटमेंट नाही मिळाली ना आपल्याला आज. बरं, पण पुढच्या वेळेस आपण त्यांच्याकडेच जायचं. हा, हे डॉक्टर कसलेही प्रश्न विचारतात मला. हो का? हो, त्यांनी आपल्या बाळाबद्दल तर काही विचारलंच नाही मला, उलट मलाच विचारत होत्या, तुमची डिलिव्हरी कधी झाली, तुम्ही पोटावर पडला होता का? उलट मीच विचारायला पाहिजे होतं त्यांना, तुम्ही डोक्यावर पडला होता का म्हणून. अगं असेल काहीतरी त्यांच्या डोक्यात, आपल्याला माहित नाही. ते जाऊ दे, तू गोळी घे आणि आराम कर. आराम? हो, आराम कसला, आता उठलच तो. किती वेळ झालं झोपलाय, आणि साहेबांना उठल्या उठल्या उचलून घ्यायला लागतं, नाहीतर भोकड पसरलं म्हणूनच समजा. आणि हा, मला गोळ्या नाही खायच्या, त्या गोळ्या खाल्ल्या की मला झोप येते. मग आपल्या बाळाला कोण सांभाळणार? कोण सांभाळणार? ठीक आहे, गोळी राहू दे, हे पाणी पे. द्या. रुपाली रुपाली रुपाली, द्या द्या द्या, पाणी द्या, पाणी द्या. काय हो, तुम्ही का नाही घेत आपल्या बाळाला? असं नाही अगं. असंच आहे, तुम्हाला ना काहीच वाटत नाही आपल्या बाळाविषयी. तुम्ही कधी घेतलंय का त्याला उचलून कुशीत? कधी बोललाय त्याच्याशी गोड गोड? नाही ना. तुम्ही मगाशी पण असंच केलं, मला एकटीला सोडून गेलं डॉक्टरांकडे, मला आणि बाळाला. आम्ही दोघच होतो तिथं. अगं असं नाहीये, डॉक्टर म्हणाले ना मला बाहेर थांबा, म्हणून. कधी कधी तर मला वाटतं ना की बाळ तुमच्यावर गेले, आणि कधी कधी वाटतं माझ्यावर गेले. तुम्ही घ्या ना बाळाला उचलून, घ्या घ्या, उचलून घ्या आणि सांगा मला. हा, घ्या घ्या ना, हळूच घ्या. आता सांगा, कुणासारखं दिसतंय ते? अगं काही कळत नाही बघ, म्हणजे माझ्यावर गेले.
ह्या आसनामध्ये श्वास आत घ्यायचा बाहेर सोडायचा, आत घ्यायचा बाहेर सोडायचा. तू कर पाहू, कर. बळच डिस्टर्ब केलं. काय मॅम, श्वास खोस काहीतरी करतो. तू कशी काय धडपडली का? मी तुझं लक्ष कुठे होतं रे? मी तुला आवाज देत होते, अर्जुन अर्जुन करतेय. तेच गाप्पे, काल मनी मावशीने परत जमीन मागितली. ही मनी मावशी जोपर्यंत घरात आहे ना, या घराचं काहीच होणार नाही तुला सांगतोय. अर्जुन पण काल सर आणि तू बोलत होतास ना, मला लय भारी वाटलं रे. म्हणजे बघ की, जमिनीच्या अगदी छोट्या तुकड्यावरनं पण भाऊ भाऊ भांडतात, अगदी जीवावर उठतात. मी दोघं जण केवढे सहज बोलत होतात. हे तू काल दुपारी म्हणलीस ना, तेव्हा खरं तर माझे डोळे उघडले. माहिती, घरच दड नसेल काय ते जमिनीचं प्रॉपर्टीचं करायचंय. आणि अर्जुन तू असं कसं म्हणतो घर नीट नाही राहणार म्हणून? हे बघ, भांडणं होत नाही ना म्हणून त्या मनी मावशी काहीतरी कुरबुडी करत राहतात, काहीतरी विषय काढतात आणि भांडण लावायचा प्रयत्न करतात. अगं पण झालं तर तेच ना. तू शांत राहा बरं. तू एक काम कर अर्जुन, तू ना चांगले चांगले विचार कर, तुला छान वाटेल खरंच. तू आहे ना माहिष्मती पण नको. सगळं साम्राज्य शांत ठेवण्याचा प्रयत्न. एक मिनिट, मी आप्पी आहे आणि मी जेवढं सांगते ना तेवढं कर. खरंच चांगला विचार कर, तुला छान वाटेल. अर्जुन, काय तू डोळे मिटून बसलेस? मला कसं कळणार कसला विचार करतोयस ते? सांग की आपण कुठे? आपण बर्फात. हिमाचल प्रदेश, हिमालय, काश्मीर, कुल्लू मनाली. आई शपथ, बर्फात? हा पे, अगं बर्फाचे डोंगर आहेत, डोंगर नुसते. ते नाही का असतं, ये हसी वादियां ये खुला आसमां, तसे तसं. फक्त यामध्ये हिरो हिरोईन आणि बाळपण आहे बर का. आई शपथ, कसलं भारी. पण आपण काय करतोय अर्जुन तिकडे? आपण काय करतोय आप्पे, बर्फाचा मस्त असा मोठा डोंगर आहे. त्या बर्फाच्या कुशीत एका बाकड्यावर आपण बसलोय. नेहमीप्रमाणे तू माझ्या खांद्यावर डोकं ठेवलेस आणि आपण डोंगराकडे बघतोय. वरून बर्फ पडतोय, डोंगरावर बर्फ पडतोय, हिरव्यागार पानांवर बर्फ पडतोय, त्यावरून घसरून खाली पडतोय. ते बघ आपलं बाळ खेळतंय, बाळ. तो बर्फाचे गोळे करताय, फेकतय. एक नंबर वाटतं आप्पे. काय टेन्शन नाही, काय नाही, एकदम रिलॅक्स. अर्जुन, आपण त्या गाडीत बसूयात ना, ते बर्फाच्या रस्त्यात नाही का गाडी जाते? यस मॅडम, ओके, रेडी, गाडी तयार आहे. चला. अगं बस आप्पे. आई शपथ, कसलं भारी वाटतंय. अर्जुन, आपलं बाळ बघ की केवढं खुश आहे. जोर जोरात किंचाळतंय, थंडी वाजली की असं पकडून बसतंय. आप्पे बस की गाडी तू. नाही नाही नको, मला भीती वाटते अर्जुन. अगं आप्पे, मी बाळाला घेतलंय, आता तू राहा ना उभी गाडीत. नाही पण नको रे, मला भीती. अर्जुन, ही चिटिंग आहे. आप्पे, ही जर चिटिंग असेल ना, तर ही चिटिंग मी आयुष्यभर करणार. तुला भारी वाटलं ना? माझ्या डोळ्यात बघ की. कळलं मला. फक्त रुपाली हॉलमध्ये असताना तू खोलीत किंवा तुला घराबाहेर राहता येईल का? काय अडचण नाही दादा मला. मला माहिती आता तुझं काय चाललंय ते. वहिनी जेव्हा जेव्हा हॉलमध्ये असतील ना, तेव्हा मी त्यांच्या समोर येणार नाही. देव करो वहिनी लवकर बऱ्या हो. आणि सर, काहीही लागलं ना अगदी बिंदास सांगा, आम्ही आहोत. रुपाली ताई जोपर्यंत बऱ्या होत नाही ना, तोपर्यंत आपण सगळे मिळून त्यांची काळजी घेऊया. हो, येतो. आपण कितीही मदत करायला गेलो ना यांना, तरी ती वेगळंच घेणार बघ. सुजय, अरे सर आता काय म्हणाले कळालं नाही का तुला? दादा मला खुनी म्हणलेला मी कधीच विसरणार. अरे असं कसं चालल? हे बघ पिऊ, मला असं या घरात राहायचं नाहीये, म्हणून मी दादाला हो म्हटलोय. आणि तू इथल्या कुठल्या भानगडीत पडू नको. आता तू, मी आणि आरू, बस. मी आरूला सोडायला जातो. सर, रुपाली ताई बरे आहेत ना? हा, बरी आहे. पण अजून बावलीला घेऊन बसतीच ना रे ती. ते कुठं थांबले तेव्हा आई? बरं, तुम्ही दुसऱ्या डॉक्टरकडे गेला होता ना? काय म्हणले ते? हा, मला तेच सांगायचं होतं. सर, मी एका नर्स ताईंशी बोलले बरं का. हो का? आणि त्यांना रुपाली ताईंची पूर्ण कल्पना दिली आहे मी. पण आता जे रुपालीला होतंय ते? म्हणजे आई, रुपाली ताईंना जरा मानसिक धक्का बसलाय ना, मग अशा पेशंटला जरा वेगळ्या पद्धतीने सांभाळावं लागतं. ते सगळं सांगितलंय मी.
तू बोललीस ना अपर्णा, हो मग झालं तर. नर झाल्यामुळे ताईंना जरा मदत पण होईल नाही का? हो पिऊताई, अगं म्हणूनच बोलून घेतलं. काय हो सरकार, केला का विचार? देताय ना मला जमीन? रात्री घरात भांडणं झाली नाही म्हणल्यावर तुला झोप लागली नसेल ना म्हणे? थांब रुक्मिणी, नाही तुम्हाला जे पाहिजे ते देतो. तर मला आधी एक सांगा, तुमच्या नावावर जमीन केली तर तुम्ही आणि संकल्प हे गाव सोडून जाणार का? बोला की मनी मावशी. आता कुठलं बोलतात मावशी? ते झाल्यावर बघू. तुम्ही आधी सांगा तुम्ही जाणार का, मग करतो. लईच हिंमत वाढली ह्याची. सांगते मी, माझ्या बंट्याला विचारून सांगते. आता बंट्याला कशाला विचारताय? तुम्हाला हेच पाहिजे होतं ना? मग आपलं काय प्यायचं प्रमाण वाढलं का काय? जरा प्रमाण वाढलंय एवढ्यात. कसं काय वाढले मला बी कळलं नाही बघा. पण काय रो, लई पैसे गेले असतील ना ह्याच्यात? हा आई, वस्तू असते रुपयाचीच पण देते 10 रुपयाला. त्या सरकार सारखं ना. का आता काय केलं त्याने? अरे आता नाश्ता करताना मला म्हणलं सगळ्यांच्या समोर की जमीन तुमच्या नावावर करतो, पण तुम्ही हे गाव सोडून झाली याची गॅरंटी द्या म्हणून. काय? हा मग काय तर. मग तू काय म्हणली? अरे बंट्या, काय बोलावं मला सुचलंच नाही. होय, ते घरात सगळे होते का? हा मग सगळी होती. त्या सरकारला म्हणावा तू पहिले नावावर जमीन कर, मग बघू आपण काय करायचं ते. हा ना बंट्या, एकदा का आपल्या नावावर सगळं झालं ना की आपल्या आयुष्याची कटकट मिटून जाईल बघ. मला त्या कदमांची हे आतली थोबाड बघून ना लय राग येतो. काय तर काय आई, पण आई ह्या कदमांना एवढं हलक्यात नाही सोडायचा. नाही 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 नाही, मग ते हिडिओ कशासाठी आपल्याकडं? तेच म्हणतोय मी, त्याला सांग जाऊन. पण आई, सरकारनं व्हिडिओचा काय विषय काढला नाही ना? नाही मी जाऊन सांगते, पण तो कशाला हिडिओचा विषय काढला सगळ्यांच्या समोर? अगं पण मला वाटतंय तो काढल म्हणून. अरे सुजाच्या टायमाला जे केलं ना ते करू आपण, काढून टाकू त्याच्या समोर हिडिओ. आणि टायमाला ज्यांना पाठवायचं त्यांना बरोबर पाठवून देऊ. पण बंट्या, मी ना लवकरात लवकर आपल्या नावावर काहीतरी करून घेते बघ पहिलं. असंच कर आई, निदान आता जाऊन आहे ना जमिनीचा एक तरी कागद नावावर करून घे. हा, आणि त्या सरकारच्या बोलण्यावर अजिबात विश्वास ठेवू नको. त्याला सांग म्हणावं, जोपर्यंत सगळे कागदपत्र आमच्या हातात येत नाहीत तोवर आम्ही गाव सोडून कुठंच जाणार नाही. ठासून सांग त्याला. मग बघू की आपण गाव सोडून जायचे का ह्या सगळ्यांनाच गावातनं हाकलायचे. बराबर बोलतोय बंट्या तू. आता बघूच ना काय करतोय तू शाहिद कपूर. ठीक आहे, पण सरकार नुसतं बोलू नका बर का, कारण मी तुम्हाला चांगली ओळखून आहे. गोड बोलून बोलून पुढं 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 ढकलाल आणि मागून हिथून काहीतरी यागळाच पिल्यान कराल तुम्ही. असं काही नाहीये. हे बघा, आता गो बाया काय हे? आता जे म्हटलं ना तुम्हाला, ती जमीन मी तुमच्या नावावर केली. मला माहितीये तुम्हाला वाचता येत नाही ते, त्यामुळे हे कागद नेऊन संकल्पला दाखवा. आता गो बाया खरंच? आता खोटं बोलायचं नाही असं ठरवलंय मी. सरकार, अहो खरंच तुम्ही जमीन माझ्या नावावर केली? हा? किती किती किती? 2 एकराचा तुकडा आहे त्यो. काय सांगता? 2 एकर? आता का बाया? थांबा थांबा थांबा. आता बाहेर जाऊन लगेच दांगा करू नका. सरळ संकल्पकडे जा. आता कशाला मी इथं थांबते, डायरेक्ट बंट्याकडेच जाते. आणि हा, आपल्यात काही जे बोलणं झालं ते विसरू नका. तेच करायचं. आणि ह्याच्या पुढं या घरात प्रॉपर्टी विषयी अजिबात काही विषय काढायचा नाही म्हणजे नाही बरं का? नाही नाही नाही, अजिबात नाही बया. माझा गुन्हाचा हंबीर. रुक्मिणी, तू म्हटल्याप्रमाणे मी केलंय. फक्त आता परमेश्वरानं साथ दिली ना, तर नाही या मनी संकल्पला इथून घरातनं हाकलला तर नावचा सरकार नाही.
बरं मला जायचंय आता, बंट्याला बी पेढ द्यायच्यात ना, अख्ख्या गावाला बी वाटायचंय. जाऊन येते हा. आप्पे तेवढी मला फिरणी ठेवा. अहो हे काय चाललंय सरकार तुमचं? अगं तिला इथनं बाहेर काढायला दुसरा काही मार्ग नव्हता. तिला बाहेर काढू, मग आपलं घर आणि आपण सगळे. अहो पण तिला द्यायची काय गरज नव्हती. तुझ्या हिश्श्याची झाली ना तुझ्या नाव. हा झालं, आता ये लगेच माझ्यावर. भाऊजी आता नको ना हा विषय. आजचा दिवस खरंच चांगला आहे. आणि गाड्या जमीन तर आपण कधी मिळवू रे, पण एक घर टिकलं पाहिजे. या आधी केलेल्या चुका मला परत नाहीत करायच्या. ते काय का असे ना, आजच्या जेवणाची सुरुवात या फिरणीपासून झाली ना, मला लय भारी वाटते. सरकार प्रामाणिकपणे घरच्यांचा विचार केला हे बघून भारी वाटलं. मग काय तर. अगं घर आहे तरच ह्यो सरकार आहे, नाहीतर कुठलं काय. चला बरं काय तोंडे, पत्ता बरोबर आहे ना? म्हणजे हो मॅडम, पत्ता तर हाच दिलाय. पण मॅडम तुम्ही उगाच आलात. तुमची खरंच येण्याची तशी गरज नव्हती. काय तोंडे असं कसं म्हणताय? अहो आपल्या केंद्रावर बायकांचं येणं अचानक थांबलंय. केवढी सिरियस गोष्ट ही. हे कळाल्याशिवाय तर मला झोपच लागणार नाही. काय झालं? मॅडम तुमचं खरंच खूप कौतुक आहे. काही अधिकारी असे आहेत की त्यांना कुठची योजना चालू हेच माहिती नसतं. तर योजनेचा लाभ घेणाऱ्यांची संख्या वाढली आहे की कमी आहे हे माहिती असण्याचा प्रश्नच येत नाही. बाकीच्यांचं काय करायचं आपल्याला, आपण आपलं काम छान करायचं. चला बघूया घर शोधायचं. मामा इथे सावळ्यांचं घर कुठे? पूजा सावळे. ठीक आहे, 2 घर सोडून डाव्या बाजूला. बर थँक्यू. चला चला बघूया. सांभाळ. हो मॅडम मला असं वाटतं हेच घर असावं. एकदा आवाज देता का? हो. कुणी आहे का? कुणी आहे का घरात? हा कोण तुम्ही? नमस्कार, हे साळवींचं घर ना? होय आम्हाला पूजा साळवींना भेटायचं होतं. होय मीच की, पण काय काम आहे तुमचं? ताई आम्हाला ना गरोदर असलेल्या पूजा साळवींना भेटायचं होतं. ते काय माहित नाही मला. तुमचा काहीतरी पत्ता चुकलाय आणि ती गरोदर हिरकणी तसलं काय माहित नाही मला. मॅडम या अशा काय निघून गेल्या? नाही ती घाबरली, पण एक गोष्ट लक्षात आली का? हिरकणी योजनेविषयी आपण त्यांना विचारलंच नाही. त्यांनीच सांगितलं. काय तोंडे काहीतरी गडबड आहे. चला आपण बाहेर चौकशी बाहेर करू. नाही, आज चौकशी करायची. मॅडम तुम्हाला आमच्या सासूबाईंनी जायला लावलेलं ना, तरी बी अजून इथंच आहे का तुम्ही? गर्भपाताची शिक्षा माहितीये का? तीन वर्षांसाठी तुरुंगात जावं लागेल तुला. आणि तू तर उद्याच जाशील याची काळजी मी घे. हो मॅडम, माझं बाळ खरंच पडलं या. गर्भपात नाही केला आम्ही. बरं ठीक आहे, मग एक आता काम कर, पोलीस येतील, ते चौकशी करतील, त्याची उत्तरं दे. हा? आणि जर खोटं बोललात तर मग काय खरं नाही. अहो मला कशाला अडचणीत आणताय? तू खरं बोललीस ना तर मला काहीतरी विचार करता येईल. काय कसं सांगू आता तुम्हाला? हे बघा ताई, जर तुम्ही खरं बोललात तरच आम्ही तुमची मदत करू शकतो. बोल. हो मॅडम, माझ्या पोटात पोरगी होती ना, म्हणूनच गर्भपात केला. तुला लाज वाटते काय बोलताना?
अगं तू स्वतः एक मुलगी आहेस ना, मग पोटातल्या पोरीचा जीव घेतलास तू. तू आणि तुझ्या कुटुंबातल्या माणसांनी एका निष्पाप बाळाचा बळी घेतलाय. कळतंय का? पोटात मारून टाकलंयस तू बाळाला. अहो पण मॅडम, मी एकटीने नाही ठरवलं. तू विरोध नाही केलास? माझ्या विरोधाचं कोण ऐकतंय? हो की नाही मला उत्तर दे. विरोध केलास की नाही? नाही. मला पहिला पोरगाच आहे आणि त्याच्या वेळी पण. एक मिनिट, म्हणजे तेव्हाही तू चाचणी केली होती आणि जर तेव्हा मुलगी हे कळालं असतं तर तेव्हाही तू. हो, आमच्या ह्यांचं पण काही चालत नाही सासूबाईंपुढे. किती शिकली आहेस ग? शिक्षण काय तुझं? 12वी पास. वा, एवढं शिक्षण आहे तरी काय उपयोग आहे त्याचा? हो मॅडम, घरात जरा बी काय झालं ना, सासूबाई माहेरी धाडण्याची धमकी घालते ती. अगं मग जायचं की माहेरी? त्या पोटातल्या पोरीचा खून करण्यापेक्षा माहेरी जायचं. नुसतं म्हणायचं मुलगी शिकली, प्रगती झाली, गाड्यांच्या मागे नावं लिहायची आणि गावभर 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 मिरवायचं फक्त. पण अंधारात पोरी ना करायच्या. काय अर्थ आहे या सगळ्याला? खरंच मला माफ करा. अहो आम्हाला तुरुंगात नका पाठवू. सांगा ना यांना. हे बघ, तुला तुरुंगात जावंच लागेल. आणि तुम्ही हे गाव सोडून निघून गेलात, अख्खं घरदार सोडून जरी निघून गेलात ना, तरी एक गोष्ट कायम लक्षात ठेव, मी कलेक्टर आहे. पण जर तुम्ही खरं बोललात तरच आम्ही तुम्हाला वाचवू शकतो. अजून काय सांगू साहेब? मला एक सांगा, गर्भलिंग निदान चाचणी कुठे केली? इथे की साताऱ्याला? हा, एका ॲम्ब्युलन्स मध्ये. काय? एक ॲम्ब्युलन्स येते आणि त्याच गाडीत मशीन असते. ती मशीन मुलगा आहे का मुलगी ही बघायची. आणि जर मुलगी असली ना तर तोच माणूस गोळ्या पण देतो. आणि ही ॲम्ब्युलन्स कुठे येते? फोन केल्यावर आपल्या गावात येते. मॅडम, हे तर फार सिरियस आहे. अवघड आहे. फोन नंबर आहे का? होता, आमच्या ह्यांच्याकडे होता, पण परत तो फोन लागलाच नाही. आणि परत का केला होतास फोन? ते आमच्या नंदुबाईंचं चेक करायचं होतं ना. धन्यवाद तुम्ही. मॅडम मला माफ करा. अहो तुमच्यासारखं आजवर कोणी भेटलं नाही. पण मॅडम माझी चुकी बी मला आता कळली. आणि मॅडम इथनं पुढे मी अभि असं काही होऊन देणार नाही. आणि जरी माझ्या घरच्यांनी करायला लावलं ना, मी त्यांना स्पष्ट नकार देणार इथनं पुढं. आणि तरीही केलं तर मी स्वतः कंप्लेंट करेन पोलिसात. होय मॅडम, हे सगळं कुठेतरी थांबलंच पाहिजे. माझी स्वतःची पण पोरगी गेली या सगळ्यात. माझी पोरगी गेली, पण बाकीच्या पोरी नाही गेल्या पाहिजेत. त्या माणसाला मी आता खडी फोडायला पाठवते की नाही बघ. आपे, हा, त्या आजूबाजूच्या दुकानात बघतो काय मिळते का. हा, तू दगदग करू नको, गाडीत बस. आलो मी. ओ दादा, हा इथं CCTV आहे का कुणाचं? नाही हो. बरं, गावात चौकात कुणाच्या घराच्या बाहेर असं काय कुणाच्या? नमस्कार हवालदार. अहो गावात आलो तुमच्या. इथं CCTV आहे का कुणाचा? घराच्या बाहेर, चौकात, असं कुठं दुकानाच्या बाहेर असं? बरं बरं बरं. काय रे? अप्पे, इथं तर काय नाही का? मी गावातल्या हवालदारला पण फोन केला होता. तुम्हाला गावात पण नाही CCTV. बरं ठीक आहे, पुढे बघू की. पुढे बघू. हा चल. ये बस. आज रात्री 10:30 वाजता आसगाव. वा, आता फक्त हा माणूस हातातून सुटला नाही पाहिजे अर्जुन. सुटणार नाहीच हा. आपल्याकडून काय जरी घडलं ना तरी अंधाराचा फायदा घेणार आणि पाळणार ही लोक. अरे त्यांना पळूनच जायचं नाही तर. ते माणसं पाहिजेत आपल्याकडे. माणसं आहेत की आपल्याकडे? कुठे आहेत माणसं? छकुलीची गँग.
दीप्याला फोन करतो. दाजीबा बोला की दाजीबा. दीपेडॉन, एक खास काम आहे तुमच्याकडे, खास. दाजीबा तुम्ही काम सांगायचं आणि आम्ही करायचं. बोला. एक काम करा, आपली गँग रेडी करा आणि 10 येड्या बाबळी पाहिजेत आपल्याला संध्याकाळी. बाबरी म्हणजे तुम्हाला काट पाहिजे काय? करेक्ट. अहो पण काट कशासाठी? झाल्यावर कळलं तुम्हाला दीपेडॉन. बर बर मी करतो नियोजन. ओके. हा अप्पे, आता एक काम करू, आता घरी जाऊ, तू जेवण कर, रात्री 8 वाजता तिकडे मोर्चा लावू आपण. चालतंय, चला. कशी 12च्या भावात जाताय हे बघाच तुम्ही. अहो डॉक्टर साहेब, खरंच चूक झाली. तुम्हाला फोन केला की आम्ही, पण तुम्ही उचललाच नाही हो. तुम्हाला डायरेक्ट बुकिंग कुठल्या नंबरवरून आलं? ॲम्ब्युलन्सच्या नंबरवरून घ्यायचं नाही हे ठरलंय ना? एक काम करा, आत्ताच्या आत्ता मला त्या बाईचे रिपोर्ट्स पाठवून द्या आणि मी सांगतोय तरच चेक करा, नाहीतर अडकून जाल तुम्ही पण आणि मी पण. हो हो पाठवतो, लगेच पाठवतो. आले बघा डॉक्टर. हॅलो, कुठे आहे तुम्ही? आसगाव. दुसऱ्या सेकंदाला निघा तिथून. काके, वहिनी, सरकार, कदम, बाहेर या. आता गो बाया, आज बी बाहेर गेले होते वाटतं जेवायला. नाही नाही मावशी, तुमच्यापेक्षा मोठा चोर पकडायला गेलो होतो. ए मी काय चोर वाटले होय रे तुला? वाटायचं काय त्यात? खायचं दुसरं काय? ओ आप्पीचं बाबा, उगच आपली उचलली जी बन लावली टाळ्याला. सदा ना कदा नुसतं बोलत नका जावा. मी अजिबात खपून घेणार नाही. हा जाऊ दे त्यांचं. मी काय म्हणतो ऐका ना, आप्पीनी आज सगळ्यात भारी काम केलंय. एक मिनिट, आपण दोघांनी मिळून केलंय ना? हो, पण केलंय काय? गर्भलिंग निदान चाचणी करून गर्भपात करणाऱ्या टोळीला तुरुंगात टाकले आप्पीनी. अरे वा, एकच नंबर काम केलं की. हो लई वेळ झालं बरं का आप्पे. आप्पे तुझं कौतुक करावं ना तेवढं कमीच आहे बघा. खरंय. आपण दीप्याला सांगून याची बातमी करूयात का? दीप्या होता ना तिथं, त्याची लय मदत झाली. मस्तच. हो, आणि तो बातमी करणार आहे बरं का त्याची. अगं पण अशा परिस्थितीत तिकडे गेलेलीस वय, काय झालं असतं तर? काही होणार नाही काके, कारण आप्पी उद्यापासून रजा घेणार आहे. उद्यापासून सुट्टी आता. आप्पी आठवते का, काल रात्री रडत होतीस तू. तेव्हाच मी तुला काय म्हणलं होतं, सावित्रीमाईने काय केले ते हे केले. अशी लेख शिकवली जिने पुढे येणाऱ्या कित्येक पिढ्यांचा जीव वाचवलाय. अगं जीवनदान दिलेस तू त्यांना. आज खऱ्या अर्थाने सावित्रीमाई खुश असेल, लय मनापासून. हा मग काल घरात करत होती ना सगळी तिचं कौतुक. त्या अर्जुला कळत नाही का ग? आपली बायको प्रेग्नेंट आहे, डिलिव्हरी जवळ आली आहे, अजून कसं काय काम करू देतो तिला? अरे घेणार हाय की सुट्टी मग ती? आई मला नाही भगवानच झालंय बघा आता. काय रे म्हणते? हे आप्पे अर्जुचं एवढं सगळं चांगलं चाललंय ते. बराबर आहे तुझं, मला बी बघवत नाही, पण दम जरा करू आपण काहीतरी. हा ऐक ना बनत्या, अरे त्या सरकारने आपल्याला आता जमीन दिली, मग आता आपण गप बसायचो होय? आई आपण फक्त गप बसलोय असं दाखवायचं, खरंच गप नाही बसायचं. मग काय करायचं? हे बघ, तो सरकार, आप्पी, अर्जा हे हुशार आहे. आत्ता आहे ना ह्यांच्या नादी लागायचंच नाही आपण. मग काय करायचं? अगं बाकीचे आहेत की घरात, ती रुपाली आहे, तू धर तिला, मी आहे सुजाच्या मागे. त्या रुपालीच्या डोक्यातनं सुजाचा इशे काय अजून गेला नाही. तिला जरी आठवत नसलं ना तरी बी एकदा लई चिडली होती ती. तेच म्हणतोय मी, याचाच फायदा घे आणि त्या घराला सुखानं झोपू देऊ नको. बराबर बोलतोयस तू. हा आई आप्पी आता सुट्टी घेणार आहे म्हणजे कायम घरातच थांबणार ना. हा मग काय तर. आई मग घर शांत ठेवून कसं चालल? कलेक्टर मॅडमला काहीतरी काम पाहिजे. तुम्ही बोलावलात? हो, मला दोघांना एक निरोप द्यायचा होता म्हणून बोलून घेतलं. खरं तर निरोप? निरोप तर जाताना देतात. हो, अब तुम्हारे हवाले वतन साथियो. तुम्ही रजा घेताय? आता डिलिव्हरी नंतर
पुढचे काही महिने रजा असेल माझी. अखेर उत्तम निर्णय घेतलेला आहे तुम्ही. गाय तोंडे असं म्हणताय जणू तुम्ही वाटच बघत होतात. अहो नाही मॅडम, तसं नाही. आम्हाला तुमच्या कामाप्रती असलेली निष्ठा ठाऊक आहे, त्यामुळे तुम्ही रजा घेणारच नाही असं वाटत होतं आम्हाला. खरंच काल मी पण माझ्या मिस्टरांना सांगितलं तर त्यांनाही खूप आश्चर्य वाटलं हे ऐकून. पण आता खरंच माझ्याकडे पर्याय नाहीये, म्हणून घ्यावी लागते रजा. मॅम तुम्ही आता इथली काहीच काळजी करू नका. मला कसलीच काळजी नाहीये. बरं तायडे मॅडम, आपण जी ॲम्ब्युलन्स पकडली तशा अजून काही ॲम्ब्युलन्स असू शकतात? मॅडम त्या असल्या आता तरी बाहेर पडणार नाहीत. हो, खूप मोठी बातमी झाली आणि तुमचं कौतुकही होतंय. पण मला असं वाटतं की ह्या सगळ्याच्या मागे मोठ्या माणसाचा हात असणार. मॅम तुम्ही आता इथून बाहेर पडलात ना की इथली काहीच काळजी करू नका, आम्ही बघू सगळं. हो. आणि मॅडम हिरकणी योजना उत्तम चालली आहे आणि ती उत्तम चालत राहणार आहे, काळजी नसावी. हेच म्हणणार होते मी. बरं चला निघायचं का बाळा? जाताना नेहमी येते म्हणायचं असतं. येते. हो मॅडम, मला पूर्ण खात्री आहे. पियू, ए पियू, कुठे गेले? भाऊजी आणा इथं, मी नेते. अहो राहू द्या, जड आहे. कुठे गेले सगळे? पुन्हाच ठाऊ कुणीच नाही वाटतं. नाही नाही, ती सगळी गेल्यात कुठं तरी तोंडवर करून. पण पोरं गेलीत कुठं? तुम्हाला सांगून गेले नाहीत का? नाही तर आता स्वप्नील त्याच्या कामाला गेला असेल, आपी अर्जुन त्यांच्या कामाला. आणि ती पियू कुठं गेली आणि सुजा कुठं आहे? त्याचं टेन्शन तू नको घेऊस. हा, आमचं आम्ही बघून घेऊ. अरे वा अप्पी, आज लवकर आली घरला. अहो बाबा, आज फक्त रजा टाकायला गेले होते ना मी. बरं झालं बाई. आता मस्तपैकी आराम करायचा. हो बाबा. आणि आता डोक्यात कसला बी विचार आणायचा नाही, बरं का? नाही. असं कसं? आता कलेक्टर मॅडमला घरी एकत्र ठेवायचंय ना, मग त्यांचं डोसकं जागेवर कसं राहील? आहे ना अप्पे? मावशी, तुम्ही एकदा या घरातनं बाहेर गेलात ना की बरोबर सगळं घर एकत्र येईल बघा. बघते ना मी. नुसतं दूध गरम करून मागितलं होतं ना मी, ते पण त्याला कोण नाही का घरात? अजून पण सगळं मीच बघायचंय का? काय ताई, काय झालं? सर काय दूध कोणी ठेवलं होतं? कोणी ठेवलं होतं दूध? अगं प्रियांकानं ठेवलेलं. मी आणणारच होतो की. काय झालंय? एवढं पण जमत नसेल ना तर सांगायचं मला, किंवा करायचंच नसेल तर माझं मी बघत जाईन, माझं आणि माझ्या बाळाचं. एक मिनिट, तुम्ही शांत व्हा आधी. काय झालंय ताई? दूध गरम करून मागितलं होतं मी, तर नासकं दूध ठेवून गेली ती. नासकं दूध देऊ का तर मी माझ्या बाळाला? नाही नाही नाही, हे बघा तिच्याकडनं चुकून झालं असेल. अहो नाही नाही, बराबर ती गडबडीतच होती, पळतच गेली. तिनं ना ते दूध नीट उकळलं नसल आणि म्हणूनच नासला असल. बघा बघा रुपाली, अगं तू कुठे त्या मनीच्या बोलण्याकडे लक्ष देते? ती आग लावायलाच बसलेली असते. ताई हे बघा, तुम्हाला माहिती आहे की पिऊ ताई ती असं नाही करणार. आहो हा बरोबर आहे अप्पीचं. मुद्दाम केलं आणि काय केलं? झालं काय शेवटी? फक्त दूधच मागितलं होतं मी. नासलं ना दूध? अगं जाऊ दे, आपण दुसरं गरम करू या ठिकाणी. हा, असं कसं जाऊ दे? हा, आपणच करायचं होतं तर सांगायचं होतं तिने. मी केलं असतं दूध गरम, बघितलं असतं माझं मी. आरूच्या बाबतीत केलं मी कधी? अरे दादा, तू चिडू नको ना असा. बरं ठीक आहे, आपण आल्यावर शांततेत बोलूया. आणि राहिला प्रश्न स्वयंपाकाचा, मी आहे की मी करते स्वयंपाक. अगं तू एकटी कुठं करतेस सगळं? आई त्याला काय होतंय तेव्हा? आणि तुमच्या अंगात कणकणी आहे, तुम्ही आराम करा, मी करते पटपट. आपे, अगं मी आहे ना तुझ्या मदतीला. झालं तर मग. हा, मी पण येतो की. शेतात एवढ्या पार्ट्या केल्या, त्याचा कधीतरी उपयोग व्हायला पाहिजे की. हा
आता गो बाया, म्हणजे तुम्ही तिघं मिळून स्वयंपाक करणार का काय? मग झालं, कसलं खायला मिळतंय काय माहिती. मावशी, तुमच्यासाठी नाही करणार स्वयंपाक. तुम्ही जेव्हा बंट्याच्या घरी डिनर करा. अर्जुन, जेवणाच्या विषय असं नाही बोलायचं. आधी जावा आणि बनवा तरी. गावाची भूक लागली एक तर मला. चला आपण तयारी करायला की. मी आवरून आलो. कदम शेत आहे आपण आज. सुट्टीच द्यायची नाही. आणि तू, आपली तब्येत बरी नाही, उग मध्ये लुडबुड करू नका, शांत बसा. अर्जुन, कसली भारी चपाती केलीस तू खरंच. हो. अप्पे, दुसरी चपाती. आई शपथ अर्जुन, कसल्या गोल चपात्या बनवतोयस तू. अगं पौर्णिमेचा चंद्र एका बाजूला ठेवायचा आणि चपाती एका बाजूला ठेवायची. सेम. बस बस त्या इकडं. पण मला खरंच माहिती नव्हतं पुढे गोल चपात्या बनवतोय. अर्जुन, चल की लवकर दे दुसरी चपाती. काय झालं, चपाती होईल ना का आता गोल. होईल ना चपाती गोल. गोलमाल है भाई, सब गोलमाल है, सीधे रस्ते किए तेरी. पण खरं सांगू का, प्रत्येक घरात तुमच्या दोघांसारखे पुरुष पाहिजे. अप्पे, प्रत्येक घरात कदमांसारखा बाप पाहिजे. हा. नाही तर एरवी उठतोच की मी हात धुवून लगेच. चला आवरून घेऊ पटकन. थांबा. तू विनयने केले ना सगळं हे स्वयंपाकाचं, आता आवरणार आम्ही. चला. जेवण खरंच चांगलं झालं होतं नाही. हो, म्हणजे पहिल्यांदा केलेलं असं वाटलंच नाही या ठिकाणी. पहिल्यांदा कशा पाहिजे. अरे आमच्या शेतात अशा लय पार्ट्या. सगळी सिक्रेट कशाला सांगताय. शेतात कामाला पण जाऊन देणार नाही सरकार. घे आले. अरे काय, कुठं होता तुम्ही. फोन करून करून दमली तरी फोन उचलला तुम्ही. अरे काय परदेची येळ आहे. सरकार आजोबा, आम्ही येताना जेवलो सुद्धा आणि आईस्क्रीम पण खाल्लं. अरे वा आरू बाळा, चला आता कपडे बदलून घ्या पटकन, झोपायचंय ना, उद्या सकाळी शाळा आहे. या चल. जायचं होतं तर सांगायचं होतंस ना आधी. ताई, काय झालं. तुला जायची एवढी गडबड झाली होती की तू दूध गरम करताना बघितलं सुद्धा नाहीस.
नाचलं होतं ते. नाही, दूध व्यवस्थित होतं. पिऊ, घरात सगळ्यांनी बघितले, नाचलं होतं ते. हा मग बरोबर आहे. आणि काय ग पियू, मी तुला 10 वेळा विचारते, पियू कुठं चालली, पियू कुठं चालली? हा मग मला का नाही सांगितलं तू? आणि हे बघ, तुला जर जमत नव्हतं ना तर मला सांगायचं, माझ्या रुपालीला मी दूध दिलं असतं तापून. मावशी, तुम्ही जरा शांत बसा, भांडण लावायची कामं करू नका. ताई, अहो मी जाताना दूध व्यवस्थित गरम करून गेले होते, नीट होतं ते. आपोआप नाचलं का ते? हा, आता तुझ्यावर यायला लागलं तर खोटं बोलायला लागलीस तू. माझ्यासाठी नाही, माझ्या बाळासाठी पाहिजे होतं मला. कुठल्या बाळासाठी वहिनी? अरे सुजय, नो. माझ्या बाळासाठी. मला माहितीये तुम्हाला माझं बाळ आवडत नाही. हो वहिनी, ते बाळ बिळ काय? ताई, जाऊ दे की, सोड आता, त्यावर वाद नको. आवले छोटा विषय, आपण उगाच मोठा मुद्दा करतोय, जाऊ ते, सोडून द्या ना. हा, बरोबर बोलते आप्पी. तुला नसल काम करायचं ना तर तसं सांग, आमचं आम्ही करू. हा वहिनी, पिऊ आता इथनं पुढे घरात काम करणार नाहीये. सुजय, अरे थांब, तू काय बोलतोयस? बरोबर बोलतोय मी. आणि हा मुलगा सोबत येतोय रात्रीचा. आणि ती बघ, ती पोरगी, ती बसलेली दिसली का? पोरगी स्वतःच्याच लग्नातनं पळून आलेली. पुढे काय होणार आहे, काय घडणार आहे, काहीच माहित नाही. बापाने 4 पैसे पदराला बांधून दिले आणि तिनं मंडप सोड. माफ कर तू, या मंगल प्रसंगी तुला आशीर्वाद द्यायच्या ऐवजी तुझं लग्न मोडवून सांगायला हा संकल्प डोळे 1 नंबरचा नीच माणूस आहे, लबाड आणि विश्वासघाती माणूस आहे. सगळं आठवतं तुला? अर्जुन, मला सगळं आठवतं, एक क्षण आठवतो. अरे त्या दिवशी आयुष्याला कलाटणी मिळाली ती अर्जुन. तो दिवस कसा काय विसरेल? खरंच आपले त्या दिवशी आपलं अख्खं आयुष्य बदलून गेलं, आणि तसंच आज आपलं आयुष्य बदलणार. म्हणजे तुझं, माझं आणि आपल्या बाळाचं. म्हणून मी तुला इकडे घेऊन आलो. अर्जुन, पण खरंच खूप छान वाटलं. केवढी भारी जागा आहे बघ ही. आवडली तुला? मग लय आवडली. आणि अर्जुन, तुला एक सांगू का, आपण अशा ठिकाणी ना कायम जात राहिलो पाहिजे. का असं? आपल्याला आपल्या नात्याची किंमत कळते, आपल्याला सगळं आठवत राहतं. आपली तुला खरं सांगू का, तुला इकडे घेऊन येण्यामागं माझा अजून एक उद्देश होता. काय? हेच ग, आपल्या घरातलं वातावरण, रोज तेच भांडणं, कटकटी, वाद मला नको झालं होतं. माहितीये का, मला असं वाटत होतं की आपल्याला, म्हणजे तुला, मला, आपल्या बाळाला आहे ना शांत वेळ मिळावा, एकांत, निवांत. आणि असं वाटलं की देवाला पण सांगावं, देवा बासणार आहे आता, तेवढं झालं तेवढं झालं, ठीक आहे, आता इथून पुढे सगळं चांगलं होतं. म्हणजे बाकी काय नाही, ठीकठाक तरी होऊ दे. सगळं चांगलं होतं, तू नको काळजी करू. आपल्या असं कसं म्हणते काळजी करू नको? बघ ना, डिलिव्हरी तोंडावर आली ती. बरं चला, आपण हे सगळं देवाला सांगूया. चला.
बाळा, आम्ही तुला कधीच कसल्या गोष्टीची कमी पडून देणार नाही. कसल्या म्हणजे कसल्याच नाही. बाळा, बाबांना घराविषयी भीती वाटत असली तरी मी तुला वचन देते की तू घरात येताना सगळं काही व्यवस्थित असेल. चला चला, बाय बाय. चल. भारी वाटलं ना? हो. दमलीस का? बस जरा मी पाणी घेऊन येतो. बस बस बस. बघ, आपे कुठं हरवलीस? कुठे नाही, इथेच आहे की. मग शांत शांत असले. आजचा दिवस लय भारी गेलाय. आता तुझ्यासोबत असं शांत बसून राहावंस वाटत म्हणून. मला तर घरीच जाऊशी वाटत. अर्जुन, असं नको ना बोलू. अर्जुन, आपण शेकोटी करतो. आपल्याला ती ऊब इतकी हवी वाटते ना की असं वाटते शेकोटी संपूच नाही. पण काही वेळानंतर ती शेकोटी विसते रे. पण आपल्याला हवी वाटणारी आणि कधीही न संपणारी ऊब आपल्याला आपल्या घरातच मिळते. आपल्या घराबाबत मला असं नाही वाटत. रोज उठून तेच. अर्जुन, मग अशी आपण ते एक रोप लावलं आठवतंय? ते रोप मी लावत होते ना तेव्हा मला असं वाटलं की मी माझ्या बाळालाच जन्म देतीये. आणि नंतर अचानक जबाबदारीच वाटायला लागली रे त्याची. तेच म्हणतोय मी. आपले जबाबदारीचं काम आहे. तर नुसतं रोप लावून नाही ना चालत. तुला कळतंय का? म्हणजे रोप जर लावलं ना तर ते चांगलं वाढण्यासाठी त्याला पाणी दिलं पाहिजे, खत दिलं पाहिजे, त्याच्या आजूबाजूचं वातावरण पोषक केलं पाहिजे, तर ते वाढेल, फुलेल चांगलं. बाळाचं पण तसंच आहे ग. बाळाची चांगली वाढ व्हायची असेल ना आपले तर त्याच्या आजूबाजूचं वातावरण पोषक पाहिजे. आणि ते आजूबाजूचं वातावरण म्हणजे दुसरं तिसरं काय नसतं, ते घर असतं. अर्जुन, अरे झाडांची पण हीच तर गंमत आहे. म्हणजे बघ की वातावरण कुठलंही असलं, कसंही असलं तरी झाड तग धरून बसतं. आणि झाडांमध्ये पण आई बाबा असतात. म्हणजे ते त्यांच्या बियांसाठी, त्यांच्या होणाऱ्या बाळांसाठी एकदम पोषक वातावरण तयार करतात. खरंच? हो मग. अरे ते त्यांच्या मुळाद्वारे अन्न, पाणी सगळ्या गोष्टी सप्लाय करतात. आणि त्यांच्या कुटुंबात जर एखादा जण आजारी असेल तर सगळेजण मिळून त्याला बरं करतात. असं असतं? हो मग, असंच असतं. आता शोध लागलाय हा मायसिलियम नावाचा एक फंगल आहे. त्या फंगाईच्या मदतीनं मुळाद्वारे सगळं एकमेकांना सप्लाय करतात. अरे मायसिलियम. अर्जुन, मला सगळ्यात भारी काय वाटतं माहितीये का? झाडच जिवंत असतात. ते एकमेकांना सपोर्ट करतात, धरून ठेवतात.
मग मला सांग, सपोर्ट करणं, धरून ठेवणं ही कशाची लक्षण आहे? जिवंतपणाचं लक्षण आहे. मला माहिती तू आता काय म्हणणार ते. अजिबात थांबायचं नाही इथं. चल बाहेर, चालते हो माझ्या घरात ना. शांत झाली का ती? स्वप्नील, अरे तुला बोलतात ती. रुपाली झाली का शांत? हो, शांत आहे जर. काय झालं? सगळं ठीक आहे ना? कुठलं काय अपर्णा? अगं रुपालीनं सकाळी नर्सला हाकलून दिली. काय? हा ना, आज सकाळी ती तिला बाहेर घेऊन आली. रुपाली, ते बाळ नाहीये. होय रुपाली, अगं ते बाळ नाहीये, भावली आहे. हे सगळं तुझ्यामुळे होते. चल तू जा इथनं. जा लवकर. तुझ्या डोळ्यानं बघ, भावली बाळ नाहीये. बघ नीट, बघ तुझ्या डोळ्यांनी. आता आता तर वाटतं की संपलंच सगळं. कुठं संपलंय सगळं? मला तर उलटच वाटतंय. आता कुठं सुरुवात झाली असं वाटतंय मला. माझं काम व्यवस्थित चाललंय. आणि मला आता पिओला पण काम करू द्यायचं. पिऊने आता घरात काम केलं असणार आहे, पण इथून पुढे ती कामावरून घरी आल्यावर स्वयंपाक करणार नाही. आता गो बाया, काय रो सुजा? अरे ही काय भाषा झाली वय तुझी? हा, मग कोण करणार घरातलं? त्या रुक्मिणीच्यानं आणि माझ्याच्यानं काय होणार हाय वय? अरे तुम्ही जर असे बोलायला लागले ना तर 100% हे घर तुटल्याशिवाय राहणार नाही, मी सांगते ना. ती स्पष्ट बोलत नाहीये म्हणून मी बोलतोय. अरे पण तिला जसं जमल तसं केलं असतं तरी सुद्धा चाललं असतंच की आम्हाला सगळ्यांना. सरकार एक सोपा उपाय दिलाय की मी. घरात कामाला बाई ठेवा. बाई ठेवायचा मुद्दा नाहीये सुजय या ठिकाणी. रुपालीला बघतोस ना तू. अरे आपल्याला तिला सांभाळावं लागेल. वय, अरे सकाळी बघितलंस ना ती नर्सशी कशी वागली ते. त्यामुळं सध्या तरी या घरात कुणी यायला नकोय. बरोबर आहे. नाही, रुपाली वहिनींची प्रकृती जरा नाजूकच आहे बरं. आता वहिनींसाठी काय काय चाललंय घरात आणि कधीपासून चाललंय? प्रेग्नेंट होत्या तेव्हापासून बघतोय मी. सुजय थांब पिऊ. यांची कामं करायची ती करायची वरून ऐकून पण घ्यायचं होय. मग आता तू शोध, मी बसते. नाही बया, नाही सापडत. थकले बघ मी शोधून शोधून आता तुझ्या लबाडाला. काय? दे 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 दे. अरे लब्बाडा, सापडला लब्बाड. कुठं लपून बसला होता? आजीला सापडलाच नाही. केवढं गोंडस आहे ग माझं सोनूल. रुपाले, त्याला बघितलं ना की मला लय भारी वाटतं बघ. पण असं फक्त तुलाच वाटतं. घरात बाकी कोण माझ्या बाळाशी बोलत पण नाही का नीट वागत सुद्धा नाही.
रुपाले मला तुझं लई वाईट वाटतं ग. का? आता कुठल्या तोंडाने सांगू ग तुला? काय झालं? तुला कोण काय बोललं का? जाऊ दे ग, पण एवढी बी मी नीच नाही ना. अगं जे काय झालं ते सांग की नीट. बया रुपाले, हे सगळं तुझ्याच वाट्याला कसं येतं ग? आता तू माझी आई आहेस की नाही, आणि मी तुझी लेक आहे ना, मग तरी पण नाही सांगणार. अगं म्हणून तर सांगूशी वाटत नाही ना. तुझं दुःख बघवत नाही रुपाले मला. तुला माहितीये का, ती घरातले तुझ्या बाळाला का जवळ घेत नाहीत ते? का? अगो त्यांना ते बाळ वाटतच नाही. बाळ वाटत नाही माझी? म्हणजे त्या सगळ्यांना वाटतंय तुझी. काय म्हणताय मावशी? अगं या घरातल्या कुणालाच वाटत नाही मी तर तुझ्या जवळ यावी म्हणून. पण तू काळजी करू नको हा. ही आई हाय हा तुझ्या बरोबर. घे खाऊन घे आता तू, मी बाहेर थांबते. हा ताई, मनी मावशी जे काही बोलतायत त्यांच्याकडे लक्ष देऊ नका आणि विश्वासही ठेवू नका. अहो तुमच्यासाठी आणि बाळासाठी घरच्यांनी लय काय काय घेतलंय. पण तुम्हाला बरं नाही ना, म्हणून आता त्यांना देता येईना. मला काय झालंय तेव्हा? बाळाच्या वेळेला तुम्हाला त्रास झालेला ना. अगं पण आता मला काही दुखत नाही, काहीच त्रास होत नाही. पण ते आतला आजार आहे ना, बरं व्हायला जरा वेळ लागेल. पण ताई तुम्ही अजिबात काळजी करू नका. तुम्ही ठणठणीत बरं झालं का नाही, का तुमच्यावर बाळावर घरातली सगळीच मंडळी प्रेम करतील बघा. आता सध्या काळजी वाटते ना त्यांना सगळ्यांना. खरंच? मग खरंच मी लय मनापासून सांगते बघा हे. बरं आता गोळी घेऊन घ्या बरं आधी तुम्ही. हा हे घ्या, पाणी घ्या आणि नाश्ता करून घ्या लवकर. सावकाश द्या, हे घ्या. एवढं संपवायचं बरं का सगळं. आई मी काय म्हणते, आपण आता एक तर डॉक्टरांकडे जाऊन येऊया, चेकअप करूया ना पुढचं. आणि मग जर डॉक्टर म्हणले का काही दिवस तुम्हाला हॉस्पिटलमध्येच थांबावं लागेल तर थांबाल ना? नाही, मी माझ्या बाळाला सोडून कुठंच जाणार नाही. हा बरं बरं, आपण ठरवूया पुढे काय होते ते. हा तुम्ही नाश्ता करून घ्या. आणि हा तुम्हाला काही वाटलं तर बिंदास मला आवाज द्या, मी आहे घरातच. येते. मावशी काय काय करत होतात तुम्ही? कुठं काय? मावशी सोंग घेऊ नका. तुम्ही ताईंशी काय बोलत होतात हे मी बघितलंय आणि ऐकलंय सुद्धा. ऐकलंय ना, मग कशाला विचारती? नाही तुम्हाला असं बोलताना लाज कशी वाटत नाही हे बघायचं होतं मला. आवाज खाली. मावशी हे माझं घर आहे. हे घर माझं बी आहे आणि मी लगीन करून आले इथं. हा होय, तुमचं घर आहे का हे? मग तुमच्या घरात तुम्ही असं वागता? मावशी का भडकवताय रुपाली ताईंना? आणि हे सगळं सोडा. अहो त्या तुम्हाला आई मानतात, किमान त्याचा तरी गैरफायदा नका घेऊ मावशी. ए काय बी काय बोलू नकोस. हे बघा मावशी, तुम्हाला आमच्या सगळ्यांवर रागे मान्य आहे, पण रुपाली ताईंशी तरी नका असं वागू. त्यांनी काय बिघडवलंय हो तुमचं? मी तर तिची काळजीच घेत असते. हे बोलताना जीभ रेटते तरी कशी हो मावशी? ए आप्पे, तुला एकदा सांगितलंय थोबाड सांभाळून बोल, नाही तर काय काय करणार आहात तुम्ही? वाट लावीन तुझी. बोल चिंचुके. अहो साताऱ्यात दंगल झाली, आत्ताच्या आत्ता आपल्याला बंदोबस्ताला बोलवलंय. मी आलोच. अप्पे गायतोंडे, हे बघा तुम्ही अजिबात काळजी करू नका, मी पोहोचतेय. अर्जुन साताऱ्यात दंगल झाली, चल. अप्पे तू कुठंच जायचं नाहीस. अर्जुन तू काय बोलतोयस यार? मी कलेक्टर आहे, मला आता गेलं पाहिजे तिकडे. अप्पे तू आता फक्त 8 महिन्यांची प्रेग्नंट आहेस, आपल्या होणाऱ्या बाळाची आई आहेस.
आणि ज्या दिवशी तू रजा घेतलीस ना त्याच दिवशी तुझ्या सगळ्या जबाबदाऱ्या तू दुसऱ्या कोणावर तरी सोपवलेल्या आहेस. तेव्हा आपल्याला माहिती होतं का ही अशी परिस्थिती येईल ते? अशी परिस्थिती येत राहणार आहे आप्पे. आणि ह्याच्या आधी 2 वेळा रजा कॅन्सल केलेल्या आहेत आपण. एकदा तर मी सांगितलं तुला, पण आता सांगू शकत नाही. जितके लोक तिथे असतील ना तितके कमी पडतील. योग्य त्यावेळी योग्य ते निर्णय घेतले पाहिजे. नाही ती लोक निर्णय घेतील आप्पे, त्यांच्यावर विश्वास ठेव. विश्वास आहे की माझा? आप्पे प्लीज माझा ऐक प्लीज. अजून मी मुद्दाम नाही करत आहे. मला गेलं पाहिजे आता. बरं ठीक आहे, मला घाय तोंडी एकदा फोन करून आता असतं बघू दे. काय होणार त्यांनी? अजून मला कळेल तिकडे काय चाललंय. स्वतःकडे बघ आप्पे. विचार कर जरा स्वतःचा बाळाचा. आप्पे तिकडे दंगल झाली आहे. दंगल कळतंय का तुला? लोक एकमेकांना मारायला उठल्यात, जाळपोळ करतायत, पोलिसांना बोलावलंय तिकडे. दंगल म्हणजे काय कळतं तुला? अजून ऑफिसला जाऊया ना आपण. कसं जाणार ऑफिसला? रस्त्याने जायला लागेल ना, लोक जाऊन देतील. कायच की माझ्यासोबत. तुला कळानाच आप्पे मी काय म्हणतोय ते. हे बघ, मी तुला परवानगी देऊ शकत नाही. तू आता घराच्या बाहेर जायचं नाही म्हणजे नाही. आप्पे मला वचन दे, पोटावर हात ठेवून वचन दे. तू फक्त बाळाच्या आणि स्वतःच्या सुरक्षेचा विचार करशील, बस विषय संपला. मी नाही जाते बाहेर. आप्पे पोटावर हात ठेवून वचन दे. मी वचन देते, मी बाळाला काही नाही होते. घरात बस, आराम कर. अजिबात फोनाफोनी करायची नाही. त्यांनी होणार काहीच नाही, तुला फक्त टेन्शन येणार. मी जातो, मला जावं लागेल. अर्जुन, तू स्वतःची काळजी घे. ह्याने बाळ तुझी वाट बघतो. मी व्यवस्थित परत येतो. तू तुझी आणि बाळाची काळजी घे. तणाव आहे. भावना दुखावल्यामुळे ही दंगल उसळल्याचं सांगितलं जात आहे. आतापर्यंत दोन्ही गटातील 5 जण जखमी आहेत आणि ही दंगल आटोक्यात आणण्याचे सरकारकडून पूर्ण प्रयत्न चालू आहेत. तरीही त्यांना अजूनही यश आलेले नाही, हेच खरे. कशामुळे पेटलं असेल? अरे कोणीतरी काहीतरी स्टेटस ठेवलं होतं, त्याच्यावरूनच झालंय हे. खरंच माणसं अशी कशा पायी वागतात काय कळेना झालंय बा. पिण्या काका, लोकांनी आजकाल विचार करायचं बंदच केलं या ठिकाणी. फोनवर जे काही येतं ना त्याच्यावर डोळे झाकून विश्वास टाकतात. हेच त्यांचं मेन जग झाल्यासारखं झालंय आता. म्हणजे दंगल करायला आता रस्त्यावर उतरायची गरजच नाही असं म्हणा की? नाही नाही, अजिबातच नाही. हे सगळं घर बसल्याच होतंय आता. आता हेच बघा की एका स्टेटसवरून अख्खं वातावरण पेटलंय. अवघडच आहे बाई. आधी नव्हतं असं काही. पण कशाला पाहिजे हे फोन बिन? आई, जेवढे फायदे आहेत ना तेवढे तोटे सुद्धा आहेत. अगं पण त्यापायी नुकसानच होतंय की जास्त? अहो पण गर्दीला डोकं नसतंय. जरा वातावरण तापलं की संपलंच. आरजे तिकडच येणार रात्रीपासून. आप्पे, पण त्याला म्हणावं जास्त पुढे पुढे जाऊ नकोस. आई, तो पोलीस म्हणून ड्युटीला आहे तिथं, तो पुढंच असणार ना. तुम्ही अजिबात काळजी करू नका. अर्जुन तिची पूर्णपणे काळजी घे, मला माहिती आहे. वय, आणि बरं झालं बाई तू सुट्टी घेतलीस, नाहीतर आता तुला पण जावं लागलं असतं. हा ना, तुझ्याही ऑफिसमध्ये तेच चाललं असेल ना. अपर्णा, तू ठीक आहेस ना? अपर्णा. सर, अहो लोकांना माझ्या मदतीची गरज असू शकते. मी घरात बसली, पटत नाहीये मला. असं वाटतं आत्ता उठावं आणि लोकांना मदत करायला जावं. होय, पण तू असं नको बोलू. अगं तू लई काम केलंय आधी, आणि तू अशा परिस्थितीत असताना तिकडे घडलंय म्हणल्यावर यात तुझी काही चूक नाही. हो बाबा, पण माझी जबाबदारी आहे म्हणून मला. अगं आता तुझी जबाबदारी तुझं बाळ आहे आप्पे, फक्त तुझं बाळ. हा, आणि तू बाळाचा विचार करते यात काय तुझी चुकी नाही. गोष्ट लय मनाला खाती हो बाबा. मी घरात बसून आणि बाहेर अख्खं गाव पेटलंय. आता गो बाया, एवढं वाटतं तर जा की मग. कशाला इथं थांबली? कारण ती पोटुशी आहे.
अप्पे, हे बघ, कलेक्टर म्हणून तुला तुझी कामं करायलाच पाहिजेत. अगदी रास्त आहे, पण तू सुट्टी घेतलीस, त्यामुळे ही जबाबदारी तुझी नाही. आणि अपर्णा, आता तुला काही वाटत असलं ना तरी आधी तुला बाळाचा विचार केला पाहिजे, कारण अशा परिस्थितीत बाहेर जाणं म्हणजे त्याच्या जीवाला धोका आहे. दिप्या काल बातमी करायला सातारला गेला होता आणि तिकडेच अडकलाय. आपल्याला दिप्याचा फोन लागत नाहीये ग. तू कुठे ते पण माहित नाहीये. काय? अहो पण मी आधी का नाही सांगितलं मला? मला वाटलं सकाळपर्यंत येईल तो, कशाला काय सांगायचंय. बघ क्या ग, अजून आला नाही. लय काळजी वाटते अगं. त्याचा फोन पण लागणार नाही, तिकडे नेटवर्क बंद असणार आहे ना. लय भीती वाटते ग. त्याला काय झालं नसेल ना ग. नाही मम्मी, हे बघ दिप्याला काही नाही होणार, तू शांत हो. अप्पे, सुष्मित तर रात्रभर झोपली नाही ग. मला खरंच काही सुधारणा झालंय. तिनं रात्रभर काय खाल्लं नाही, ती जागीच झोपली पण नाही. आम्ही दोघं समजवतो, ऐकणं झाली. मम्मी अगं असं काय करतेस तू? खाऊन घे बरं, 2 घास थांब. नाही मला नको. बरं अर्जुन तिकडेच ड्युटीवर गेलाय, मी त्याला फोन लागतो का बघते. तो दिप्याला सुखरूप घरी घेऊन येईल. थांब जरा. हा पे, तोवर माझं पोरगा माझ्या डोळ्यासमोर दिसत नाही ना, तोवर मी एक घास खाणार नाही. मी लगेच फोन लावते. फोन लागतोय का बघते आधी. लागे ना, तिकडे नेटवर्क नाही ना. ते कसं होणार आहे? कुठे दिप्या? मम्मी बघ, दिप्याला काही नाही होणार, आपण शोधून काढूया. आणि दिप्याना सुखरूप ठिकाणी असणार आहे, मला माहितीये की. माझ्या अमोलला असाच गमवलाय ग मी. मम्मी तू काय बोलतेस तू? नाही माझंच चुकलं ग. त्याला जाऊच द्यायला नको होतं. तू आता नको ना विचार करू मम्मी. सुषमा, तू नको टेन्शन घेऊ. अर्जुन कळवल की आपल्याला. कशाला विचार करतीस?